स्वतःला शेतकऱ्यांचे कैवार आणि शेतकऱ्यांची नेते म्हणून घेणारे भारत पाटणकर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचीच मुलं शिकतात तिथं जेवण राहणं खाणं सगळं मोफत मिळतं, अशाच वारकरी गोपालकृष्ण वारकरी ज्ञान मंदिरच्या मुळावर का उठलेत बरं? तिथं येऊन तक्रार करतात त्या ऑफिसला की याला पहिला इथून घालवा, नाहीतर आम्ही येऊन घालू आणि FIR नोंद करायला लावतात. हे का? अरे ज्या ठिकाणी आम्ही राहतोय ती आमच्या आजोपंजोबांची जागा आहे आणि आम्हीही तिथलेच रहिवासी आहोत. 1 वर्ष बोलला होता पाठीमागच्या काही वर्षामध्ये की मंदुरकरांनी जा त्या वारणावतीमध्ये आणि राहा, तुम्हाला कोण हाकलून लावतोय ते मी बघतो. आणि आज आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला हाकलून लावायला तुम्हीच कारणीभूत होता का? म्हणजे तुमचा हा दुटप्पीपणा शेतकऱ्यांच्या लक्षात येतो आणि इथं येऊन त्याच गावामध्ये भांडणं लावणं हे बंद झालं पाहिजे आणि हे बंद करा. कारण की आम्हालाही संघर्ष कळतो, आम्हीही संघर्ष करणार. तुम्ही असंही तिथं सांगितलेलं आहे, लेखी स्वरूपात जे तुम्ही केलेलं आहे ते सगळं माझ्याकडे आहे, मी स्क्रीनवरती दाखवतोय. पण FIR नोंद करायलाही माझं नाव सांगितलंय. तेही ज्या मुसलमानांनी इथं येऊन करोड रुपये संपत्ती कमवली तेव्हा कुठे होता तुम्ही? तेव्हा कोण नाही आलं? आश्रमशाळा असेल तिथं चांगलंच काम चालतंय ना, वाईट नाही चालत. आणि तिथं शेतकऱ्यांचीच मुलं शिकतात, मोठ्या असणाऱ्या बिझनेसमॅनची मुलं नाहीच शिकत. मग जर शेतकऱ्यांचे तुम्ही काही वारी म्हणता, शेतकऱ्यांचे नेते म्हणता, मग शेतकऱ्यांच्याच मुलांच्या शिक्षणावरती का मुळावरती उठायचं? सरकारी नोकरदार अधिकाऱ्यांना तुम्ही हाताखाली घेऊन आमच्यावरती FIR करा सांगता का? सांगा ना. आणि 15 तारखेपर्यंत नाही कारवाई झाली तर आम्ही स्वतः अतिक्रमण हटवू. याच तुम्ही अतिक्रमण हटवायला सगळ्यांचा हटवा. ज्या वेळेला सरकारचा नियम येईल, सरकार येईल, त्या असणारे संबंधित मंत्री सांगतील. दुसरा जर कोणी आला आणि आमच्या मंदिराला जर हात घालायचा जर प्रयत्न केला ना तर याद राखा, आम्हालाही कसा संघर्ष करायचा हेही आम्हाला कळतं. उगाच माझ्या नादाला नाही लागायचं. माझी संस्था, माझं हे धर्म कार्य देव देश धर्माचं कार्य आहे. तुमचं कार्य काय माहितीये? किती देव देश धर्म मानता ते आम्हाला सगळं माहिती आहे. काही वर्षापूर्वी तुम्हीच त्या असणाऱ्या आयबीतला गणपतीचा फोटो हटवला होता आणि तो फोटो मीच लावला होता, हे लक्षात ठेवा. आणि माझा संघर्ष चालू राहणार जोपर्यंत माझं त्या FIR मधलं नाव बाजूला होत नाही आणि माझा विषय बाजूला होत नाही तोपर्यंत माझा संघर्ष चालू राहील, हे फक्त लक्षात ठेवा. आणि ही होणारी दुफळी निर्माण न करता तुम्ही आलता कशासाठी? असणाऱ्या वन्यजीवांचा त्रास होतो तो मुद्दा होता, तो तुम्ही मुद्दा बाजूला काढला आणि तुम्हाला आश्रम दिसायला लागलं का? बरं, ज्या लोकांसाठी तुम्ही लढताय म्हणताय मंदूरच्या शेतकऱ्यांच्यासाठी, मग तो शेतकरी मी आहे, माझेही वडील आहेत, माझे आजोबा आहेत, माझ्या पंजोबांची जमीन गेली. ही नाही का माहिती घेतली? अगोदर माहिती घेत चला आणि मग बोला. त्याच्यामुळे मी इथनं हलणार नाही. कोणी यायचं त्यांनी अतिक्रमण हटवायला या. जेव्हा सरकारचा आदेश येईल त्यावेळेला मी हे मंदिर सोडून माझं मी काय करायचं ते करेल, पण दादागिरीला जुमानून मी गप्प बसणार नाही. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.